हे आहे लय भुका लागल्यात बघ जेवायला वाढा ती. बसा बसा. काय हो काय झालं? विचारा की तुमच्या ड्युट्याला. एवढं काय बंगाळ झालं? काय नाही गाई, पाठीमागच्या सत्काराचं डोसक्यात आहे यांच्या आणि गावकऱ्यांच्या डोसक्यात होतं मी कुठं नोकरी धरावी आणि हा पेशा दावणीला बांधून घ्यावं. आता कशाला आहे मी दाव लावून घेऊ? आपली मेंढर तरी कधी दाव लावून घेतात का? कशी रिकाम्या अंगाने फिरतात? यासनी बी तसंच हिंडायचंय. असं बोललास होय रे वीरू? अगं हे मी तुझ्यामुळे बोललो. उलट तो बोललो मला वाडवडिलांचा वारसा चालवायचा आहे, पिढीचा धंदा करायचा आहे आणि हे करत करत गाव सुधारणा बी करायची आहे. अरे पर खुळ्या, तुझ्यासाठी यांनी एवढं राब राब राबून ढोर मेहनत घेतली, एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि तू मग त्यांचं पांग मला फिराय नको? केवढा मोठा पसरा मांडलाय आबानी, एवढा मोठा गाडा ओढायचं वय आहे का त्यांचं? मी आता त्यासनी काय बी करू देणार नाही. असं करा, आम्हाला एखाद्या देवाऱ्यात बसवा आणि टकोऱ्यावर फुरं घाला म्हणजे झालं. होय आबा, माझ्या मनातलं बोलला सा. तुमच्यात आणि देव माणसाच्यात काय बी फरक नाही. तुमची छाया आणि आईची माया मिळाल्यावर वाघाचं बळी लंगत माझ्या. आई तू नुसतं बघतच राहा, तुझ्या तर डोळ्याचं पारडच पिटेल बघ. अवधानी त्याच्या पाठीवरनं हात फिरवा, शाबासकी द्या त्याला. नाहीतर आजकालची मुलं बोलतात होय अशी. नाहीतर तुमचं सारखं नोकरी कर नोकरी कर. बरं होऊन द्या तुमच्या मनात जोगत, चालू दे आमची गादी. आता उद्यापासनं कशाला, आतापासनं. आता काय म्हणतोय तुमचा आतला आवाज? सुरू तुमचं. फुरं तर फुरं, फुरवून फुरवून खाऊ. जावा तिकडं. हा त्याच्या